राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू असतानाच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव काँग्रेस पक्षाला अद्याप देण्यात आलेला नाहीये, असं स्पष्टीकरण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलंय। काँग्रेसकडून देखील तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं। प्रस्ताव जर आला असता तर नक्कीच वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला त्याबाबत कल्पना देण्यात आली असती, असंही शिंदे यांनी म्हटलंय। तर शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओक या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली। या बैठकीत देखील काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांची आमच्यासोबत चर्चा झालेली नाही। अशा प्रस्तावाच्या बाबत माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही माहिती आलेली नाहीये, त्यामुळे याबाबत व्हायरल होत असलेल्या बातमीत कुठलंच तथ्य नाही, अशी माहिती देखील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली। गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे। सर्वच डाव्या विचारांच्या पक्षांनी संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे, त्याबाबत कोणाचंही दुमत नाही। पण काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला अशी चर्चा आहे, तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये। जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा वरिष्ठ चर्चा करतील। काँग्रेसची इतर पक्षांबाबतची भूमिका काय आहे याचाही विचार केला जाईल, असंही यावेळी सांगण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।